लंके साहेब नेहमी अजितदादाबद्दल बोलताना सांभाळून बोलतात, बाकीच्यांना अंगावर घेतात, असं का? नाही, मी कोणालाच अंगावर घेत नाही आणि शेवट मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे. पुढल्याची रेष आहे ना पुसण्यापेक्षा ना आपली रेष वाढवायची. त्यामुळं या भानगडीत कशाला पडायचं, आपण गरीब माणसं आहेत आपण. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अजूनही जाहीर नाहीत. उद्याची शेवटची तारीख आहे. सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत आहे, पार्थ पवारांचं आहे. परत घरातलाच उमेदवार दिला जातोय असं अजित पवारांसमोर कुटुंब की पक्ष असा सवाल उपस्थित झाला. शेवट दादा एका पक्षाचे नेते आहेत, ते त्यांचा निर्णय घेतील. ते माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्यांनी इतक्या मोठ्या राजकीय लेवलवर भाष्य न केलेलं बरं. लंके साहेब नेहमी अजितदादाबद्दल बोलताना सांभाळून बोलतात, बाकीच्यांना अंगावर घेतात, असं का? नाही, मी कोणालाच अंगावर घेत नाही आणि शेवट मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे. पुढल्याची रेष आहे ना पुसण्यापेक्षा ना आपली रेष वाढवायची. त्यामुळं या भानगडीत कशाला पडायचं, आपण गरीब माणसं आहेत आपण. एक शेवटचा प्रश्न. तुम्ही म्हणाले होते की निवडणुकीच्या दरम्यान एक चर्चा झाली होती की संसदेत मराठी आणि इंग्रजीचा वाद सुरू झाला होता. का दिल्लीत आला तुम्ही काय इंग्रजीचं दडेबिडे कसं लावायचं काय ठरलंय? नाही, दडे लावायची गरज नाही. मी तर बऱ्याच वेळा सांगतो, माणूस काय त्याच्या आईच्या पोटातून शिकून येतो का? पण एकदा पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकवतो ना, तशी गंमत आहे. परिस्थिती आता बघतो, जरा अंदाज घेतो ना. मला तर अजून संसद कुठल्या बाजूला आहे आणि कुठून आत जायचं हेच माहीत नाही. तर आत गेल्याबरोबर शिकणार आहे कुठं मराठी भाषा, पुढल्या माणसाला कोणती भाषा अभिप्रेत आहे तशा भाषेतच मला बोलावं लागणार आहे ना. जर मी एखाद्या भाषेत बोललो, समोर ज्याच्यासमोर मला प्रश्न मांडायचे त्याला ती भाषाच जर त्यांना कळत नसेल तर मग त्या भाषेतच बोलावं लागेल ना. त्यामुळं शिकत असतो ना, जसं उत्तर देणार द्यावंच लागेल ना साहेब.